21,000 आणि एक चषक घेऊन जाईल. आरुण गोलंदाजी मार्कवर सज्ज. अचूक गोलंदाजी केली. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव बरी पुन्हा एकच धाववर कदाचित समाधान मानतात काय. एकेरीमध्ये दुहेरीमध्ये रूपांतर करतात. सँडीला मात्र माघारी परतावलंय. वैभव पवार कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाहीये. फायनलचा राऊंड चालू आहे. अचूक पंचगिरी होते सकाळपासून. वॉर्निंग दिली जाते ती करण अंबाला ज्याचा जर्सी क्रमांक 9 आहे. तो ऑलराऊंडरची भूमिका करतोय. तो हारून गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय सकाळपासून वैभव पवार. एक शेर कितना भी बुरा होने दे, शिकार करना नहीं भूलता. अचूक गोलंदाजी करतोय. आता मात्र अनुभवपणाला लावायला घेतो वैभव पवार यांना. गोलंदाजी माझी युवा स्टार गोलंदाज. अवांतर धाव हा कदाचित दबाव असू शकतो वैभव पवारचा या अरुणवरती. धाव संख्या होते ती 2. एक चेंडू आणि धाव संख्या होते ती 2. अचूक गोलंदाजी करावी लागेल. वैभव पवारने मात्र आज शूरवीर का बल्ला. पुरा मैदान में मचा रहा है हल्ला. वैभव पवार सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर सज्ज कासेवाडी या संघाचा. अरुण नेहमी चांगली गोलंदाजी करत असतो. अनुभव मात्र पणाला लावतोय. वाईट कुठेतरी एक्स्ट्रा रन घेण्याचा चान्स घेत होतो. फायनल मध्ये मात्र अंगाची कला घेतात. निर्धाव चेंडू टाकलं जात आहे. फिरकीचा जादूगार ज्याने सँडी दिवेकरांनी ओळख सांगितली ते गणेश धुमाळ बॉडी लाईनच्या बाहेर आनंद महोत्सव साजरा करताय. आपला सदस्य देखील चांगली गोलंदाजी करतोय. एकनाथ खेडेकर असतील हे देखील माजी क्रिकेटर आहेत. अनुभव आहे. मात्र एक गाव एक संघ केलाय त्याचा फायदा मात्र मित्रांनो तुम्हाला होतोय. आणि असंच प्रत्येक संघाने एक गाव आणि एक संघ खेळावं. आणि राजकीय भाग असेल तो कुठेतरी बाजूला ठेवून गावाच्या नावासाठी तालुक्याच्या नावासाठी सदैव खेळत राहा. हे एकजुटीला तुमचा सलाम आहे आमचा. अचूक गोलंदाजी देखील करतो. हारून 3 चेंडू फेकले गेले. 2 चेंडू फेकले गेले. धावा खर्ची मात्र 2 केले. फायनल साठी केलाय मनगडाचा वापर आणि चेंडूने मात्र केलं हवाई सफर. झेल छुटा मॅच छुटा डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळत आहेत. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातो. 3 चेंडू फेकले गेले. धाव संख्या होते ती 4. कर्णधारांनी विश्वास दिला होता की मी ऋतिकला गोलंदाजी आमंत्रित करेन पण विश्वास दाखवला तो युवा स्टार अरुणवरती. अचूक गोलंदाजी करते. वैभव पवारला मात्र बॅट खोली देण्याचा प्रयत्न करत आहेत. वैभवला अनुभव पणाला लावावा लागेल या मैदानामध्ये फायनलिस्टसाठी. जर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरायचा असेल तर कासेवाडी या संघासमोर अचूक टार्गेट ठेवावं लागेल. अरुण मात्र गोलंदाजी मार्क असेल अचूक गोलंदाजी करते. केलाय मनगडाचा वापर. क्षेत्ररक्षण दाखल आहे. पुन्हा एकदा झेल सुटला जातो. झेल जमिनीला दान करतो फायनल मध्ये आणि 2 धावा मिळत आहेत त्या कासेवाडी या संघाला. स्वतःकडे स्ट्राईक घेत आहेत सँडी दिवेकर. सेमीफायनल मध्ये सँडी दिवेकरांनी स्ट्राईक का घेतली तो कारनामा केला होता. 2 चेंडू मध्ये तब्बल धाव संख्या 10 खर्ची केली होती आपल्या संघासाठी. वैयक्तिक बनवले होते आणि फायनल मध्ये प्रवेश केला होता. शेवटचा चेंडू 2 बाकी असतील ना. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. धाव संख्या होते ती कुर्तुडी गवळ या संघाची 6. म्हणजे 2 चेंडू निर्णय टाकावे लागतील. निर्धाव चेंडू टाकले तर 9 या आकड्यावर आपण थांबू शकतो. आणि लगातार 2 षटकार जर सँडी दिवेकरनी मारले तर मापक असं कासेवाडी या संघासमोर टार्गेट होऊ शकतो. अनुभव पणाला लावावा लागेल. एक फ्रँक किस दिली जाते ती या बॅटला. शूरवीर का बल्ला. पुरा मैदान में आज मचा रहा है हल्ला. पाहूया होतोय काय कारनामा सँडी दिवेकर यांच्या फलंदाजीतून. गोलंदाजी मात्र अरुण चांगली गोलंदाजी करतोय. अनुभव पणाला लावावा लागेल या मैदानामध्ये. हा गोलंदाजी नेतृत्व गोलंदाजी मानावी लागेल. फायनलला तशी गोलंदाजी लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. 1 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 7. आता मात्र कोण कोणाला देतोय साथ. कासेवाडीचा गोलंदाज की कुर्तुडी गौरवाडीचा फलंदाज. निर्धाव चेंडू टाकला तर 7 धावेवरती थांबवलं जाईल. स्तब्ध केलं जाईल. षटकार मारला तर मापक असं टार्गेट ठेवलं जाईल. तो कारनामा मात्र करतायत काय सँडी दिवेकर. अनुभवपणाला लावतायत काय. स्वतःच्या बॅट वरती स्वतःचं नाव कोरलं गेलंय ते सँडी दिवेकर. शूरवीर का बल्ला. पुढे मैदान में मचा रहा हल्ला. लेफ्ट साईडला खेळण्याचा प्रयत्न. ऋतिक स्वतः क्षेत्ररक्षणासाठी दाखल. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. काय थ्रो केलंय जणू 75 मीटर लावून डायरेक्ट थ्रो केलं. म्हणजे क्षेत्ररक्षण अचूक केलं कासेवाडी या संघाने. झुंजार नेतृत्व केलंय कुर्तुडी गौड या संघासमोर. मापक असं टार्गेट ठेवण्यामध्ये यशस्वी झालाय कुर्तुडी गौड या संघ. जिंकण्यासाठी तब्बल बनवायला लागतील कासेवाडी या संघाला 9. म्हणजे जे गोलंदाजी करत होता तो जर्सी क्रमांक घालून 9 तेवढी धाव संख्या बनवायची आहे. जो मी जर्सी क्रमांक का घातलाय तर त्या टार्गेट पर्यंत थांबवलं गेलं. ज्या कर्णधाराने विश्वास दाखवला गोलंदाजावरती की मी 9 रनांपर्यंत थांबवू शकतो तशीच गोलंदाजी केली फायनल मध्ये. हा आत्मविश्वास कदाचित असावा लागतो कासेवाडी या संघाच्या गोलंदाजाचा होता.
आणि तो आत्मविश्वास मात्र पानाला लावलाय। या 6 चेंडूवरती सूर्यनारायण असेपर्यंत या पहिला क्रमांकाचा मानकरी कोण ठरतोय? 21,000 रोख रक्कम कोण घेऊन जातोय? कुर्तुडी गवळवाडी की कासेवाडी संघ? आणि एक उत्कृष्ट चषक, द्वितीय पारितोषिक देखील आहे 11,000 रोख रक्कम आणि एक चषक ठेवले गेले। मालिकावीर आहे असे अनेक मालिक स्पर्धेसाठी जे मानकरी ठरले गेलेले आहेत। दुसरे फलंदाज असेल, गोलंदाज असेल, सकाळपासून आम्हाला ज्यांनी मानधन दिली त्यांचं कदाचित आमच्या मुखातून नाव राहिलं असेल त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो। लाख मुलाचा सहकार्य, आर्थिक सहाय्य केलात, वस्तू रूपात केलात, त्यांचं देखील या गावाच्या वतीने, वांजाई देवीच्या गावाच्या वतीने, होळीचा कोण या गावाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। कारण एवढी मोठी जर लिस्ट वाचायला गेली तर आम्हाला कदाचित दिवस लागेल, पण त्या मान्यवराने आमचं नाव न करता आम्हाला या स्पर्धेसाठी काहीतरी द्यायचं ही वृत्ती दाखवली, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। मैदानामध्ये जोडी दाखल करायची आहे कासेवाडी या संघाची, फायनल मध्ये दाखल आहे। जल्लोषाचा आनंद उत्सव साजरा होतो तो कासेवाडी या संघाचा। अनुभवी फलंदाज या दैसर नगरीमध्ये स्थायिक आहेत, ते सगळे मैदानामध्ये दाखल झालेत। कारण हा चषक आम्हाला गोल्डन चषक घेऊन जायचा आहे आणि मानकरी ठरणार असेल तो कदाचित प्रथम क्रमांकाचा कुर्तुडी गवळवाडी किंवा कासेवाडी या संघ। मैदानामध्ये जोडे दाखल होते। ज्याने 25 वर्ष पिक्चरला झाली, ऋतिक रोशन ज्याला ओळखलं जातो कहोना प्यारे, गाजला होता, त्याप्रमाणे या ऋतिकला जर आज गाजायचं असेल आणि वर्ल्ड मध्ये जे हँडसम बॉय म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली तो ऋतिक रोशन भारत देशाचा 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला गेलेला आहे। आता जर ऋतिकला हँडसम बॉय बनायचं असेल तर प्रथम क्रमांकाचा देखील फलंदाजी मानकरी ठरू शकतो। अचूक फलंदाजी करावी लागेल ती या ऋतिकला। सकाळपासून एक चांगली फलंदाजी करतोय, युवा स्टार फलंदाज, चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय। आता मात्र अजय दिवेकरला गोलंदाजीसाठी थांबावं लागलंय। अनुभवी गोलंदाज आणलाय तो वैभव पवार, पंच आमच्याकडे ग्रीन सिग्नल देत आहे। 6 चेंडूमध्ये तब्बल बनवायचे आहेत 9 धावसंख्या। अचूक गोलंदाजी केले फायनल मध्ये ऋतिक, स्ट्राईक गेला फलंदाजी करतोय, बाउंड्री लाईनचा थोडासा ताबा घ्यायचा आहे। वैभव पवार गोलंदाजी मार्गवर सज्ज, तब्बल बनवायचे 6 चेंडू, 9 धावांची गरज आहे। ऋतिक स्ट्राईक गेला फलंदाजी, 9 स्ट्राईकला ज्यांनी तालुक्याचं नेतृत्व केलं तो माजी कर्णधार विवेक दर्गे 9 स्ट्राईकला आहे। गोलंदाजी मार्गवर थोडासा दबाव येतोय कारण आपण फायनलचा सामना खेळतोय। इथून जो संघ विजय होईल तो रोख रक्कम 21,000 आणि चषक घेऊन। वैभव पवार गोलंदाजी मार्ग सज्ज, गोलंदाजीतून पहिला चेंडू, पहिला निर्धाव चेंडू, तब्बल एक चेंडू आता 2,000 2,500 रुपयाला विकलं जाईल। तसं 21,000 रुपये मिळतील कारण एक निर्धाव चेंडू 2,500। वैभव पवार यांना जर मानकरी ठरायचा असेल प्रथम क्रमांकाचा तर निर्धाव चेंडू 2,500ला द्यावं लागेल, म्हणजे 21,000 रुपये आपण घेऊन जाऊ शकतो आणि चषक घेऊन जाऊ शकतो। पण ऋतिककडे ती मात्र काबिलियत आहे। मंजिल उनको मिलती है जिनके सपनों में जान होते, युही पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होते। आत्मविश्वास कमी करून देऊ नका मित्रांनो। ऋतिककडे तो आत्मविश्वास आहे, पण आत्मविश्वासाने गोलंदाजी करतोय तो वैभव पवार। स्टेप ओव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडला सँडी दिवेकर क्षेत्ररक्षणासाठी दाखल, थोडीशी मिसफील होते, त्याचा फायदा मात्र घेतात कासेवाडी या संघ। एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि 2 चेंडूवरती तब्बल 2 धावसंख्या केली। आता मात्र समीकरण येऊ ठेवले 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे। सकाळपासून 7 आकडा किती महत्वाचा आहे, आता मात्र 7 आकडा यांच्यासाठी महत्वाचा आलाय कारण 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे। ऋतिक फलंदाजी करतोय, एक वेगळी स्माईल असेल, थोडंसं दर्पण वाढलं असेल ते गणेश धुमाळ आणि एकनाथ खेडेकर यांच्या चेहऱ्यावर। ऋतिक जवळ मैदानामध्ये आहे, धावा मिळत आहेत त्या 2। नो बॉल येतो, पंच जरा इशारा करतायत, नो बॉलचा इशारा देत आहेत। किती मग धावा? 4 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे। जोपर्यंत एका बाजूला 1 नंबरचा के राहुल गोलंदाजी करतोय कुर्तुडी गोलंदाजी या संघाकडून, पण फलंदाजी देखील 1 नंबरचा जर्सी क्रमांक घालून केलतोय तो ऋतिक। फ्रीचा चान्स आहे, ऋतिक याचा फायदा घेतोय काय, वन मॅन शो बनतोय का या फायनलिस्ट मध्ये? कदाचित सेलिब्रेशन केलं जातं, ऋतिकडून षटकारांची अपेक्षा असेल, मोठा मोठा खेळला जातो, बिग या पैसेवाले शोभान काही षटकार आणि पहिला फायनलिस्ट केला जातो तालुक्यातून आलेला संघ कासेवाडी संघ आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ असेल तो मसला तालुक्यातून आलेला संघ कुर्तुडी गवळवाडी। दोन्ही संघाचं मनपूर्वक अभिनंदन, लाख मोलाचं सहकार्य केलं आणि पहिला फायनलिस्ट मिळाला तो तालुक्यातून आलेला संघ कासेवाडी संघ। अभिनंदन संघाचं रनरअप संघ ठरलेला संघ आहे तो कुर्तुडी गवळवाडी संघ, त्यांचा देखील मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद धन्यवाद। हॅलो 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 हॅलो, सुस्वागत 1 2 3 1 2 3।
खरंच आज सांगताना खूप आनंदाचं नाही तर खूप अत्यानंद होतोय की आज आमच्या श्री वांजादेवी क्रिकेट संघ यांच्या अनुषंगानं आज सकाळी आमची टीम आमचे मुंबई मंडळाचे कमिटीचे सदस्य आमचे कार्यकर्ते तसेच आमचे गावावरून आलेले सरपंच साहेब सदस्य सरचिटणीस साहेब मंडळाचे स्थानिक मंडळाचे यांनी अतोनात प्रयत्न करून आज जवळजवळ 12 तास होत आहेत मैदान